गुड मॉर्निंग. सुटलो आहे रेयांश आणि मी. मनाली मागाशी सुटली होती. आई पप्पा आलेत गावावरून आज. एका दिवसाचे आलेत, कालच आलेत, आज जातील. आता त्याचा नाश्ता पाणी करूया छानपैकी. आज ऑमलेट पाव आहे नाश्त्याला. बुधवार आहे ना. तू काय खाणार रेयांश? अंडा अंडा आणि आवडते हंतरून. आम्ही आता ब्रेड आहे. चला भेटू नाश्त्याला. स्वप्नील करत होता आज सगळ्यांसाठी नाश्ता. ब्रेड आमलेट, आमलेट टोस्ट बनवत होता आज सगळ्यांसाठी. हा आज आमचा नाश्ता. हे घ्या नाश्ता. हाय करा सगळ्यांना. हाय हाय. गुड मॉर्निंग. काय करते मॉर्निंग? किचन आवरते. झाला नाश्ता. नाश्ता आमचा आज ॲक्च्युली ब्रंचच झाला आहे. लंच आणि हे ब्रेकफास्ट एकत्रच केला आहे. मी आता काय दुपारी जेवणार नाही. मणीचं बाकी आहे अजून. मणीचं बाकी आहे अजून. हां मग बाकी ना. तू बोलली ना नंतर करते म्हणून. ठीक आहे चालेल. मग आता तू बनव आणि खा. ओके ठीक आहे. मग डाएट कराच. चला आता करतो अंघोळ. रॅशला पण घालतो. आई पप्पांना सोडायला जायचं. चालले ते घरी आज. निघालो आता जरा बाहेर रॅशला घेऊन फिरायला. त्यानंतर घरी प्लंबर आलेले बेसिंगचं काम करायला. बेसिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम. बाय. चल का बाय. चला. रेंज रडतो इकडे. त्याला पण जायचं म्हणून. गाईज झोपलेली. आता झोपेतनं उठली. आज खूप मस्त झोप घेतली दुपारची, खूप दिवसानंतर. कालचा हँगओव्हर होता सगळं. त्याला भारी वाटलं आता दुपारचं झोपून. अरे आणशी येडा काय करतो? ओ माय गॉड. स्वप्नीलने पूर्ण किचन आवरून ठेवलाय खास. स्वप्नील काय बोलायचं तुला? आणि वेळांचा बनवायला घेतलास. स्वप्नीलने मस्त किचन आवरून ठेवलं. म्हणजे टेन्शन घालवलं. थँक्यू. स्वप्नील आलाय तर चहा नाश्ता घेऊन. ब्रेड मस्त गरम केलाय. आणि चहा आणि ब्रेड खाऊ आता. चहा आणि ब्रेड खाऊ. थँक्यू स्वप्नील. या काहीच नाश्ता करायला. जेवण होतं पण जेवलो नाही. दोघं पण नाही जेवलो. मला तर झोपच आवरत नव्हती. एवढी झोप आली. असं वाटतं किती दिवसानंतर मी झोपले असेल. मस्त 2ला झोपली ती डायरेक्ट 6:30लाच उठली. गाईज आम्ही चाललोय आता जरा राऊंडला. रे स्वप्नील हाय करा. आज खूप दिवसाने बाहेर पडतोय आज राऊंडला. काल आई बाबा आलो होते त्यामुळे पडताना आलं. उद्या गुरुवार आहे. स्वामींसाठी हार पण घ्यायचा आहे. आणि जरा एक राऊंड मारू छोटीशी. चलो. मग घेतले आम्ही भाजी आणि हार घेतले उद्या स्वामींसाठी. गुरुवार आहे उद्या. सो हार आम्ही घेतले. काय समर वॅकेशनसाठी थोडे गेम बघायला आलोय. गाईज आम्ही आलोय आता इन हाऊस गेम बघायला. समर वॅकेशनसाठी रेयांसोबत खेळायला. तू काय गेम भेटतायत का? रेंज गाड्या नाही बघायच्यात. आपण काय घ्यायला आलोय माहितीये ना? लहानपणीची आठवण. हे काय तिकीट काय आता शूट तेवढंच बाकी. कॅरम का सोंगटी ठेवते. तुटलं तर त्यांना भरून द्यायला लागेल. माझ्यासाठी काय घ्यायचं?
बस हे उठावतोय. हा मनीसाठी फोन आयफोन. हे 210. त्याचं MRP डिस्काउंट. दुसरं नाही. अच्छा ये दोन्ही क्वालिटी मम्मी ना रखो ना. बड़ा अच्छी है. इसमें पैसे का मम्मी difference से है. और वो नोट्स है. ये कागज का है. तो फाइन वन है तो. आप लोगों को खेलना है? हाँ हम तीनों को खेलना है. ये वाला लो, टाइम पास वाला गेम. कौन सा? कौन ये यार? अरे push मस्त करून game आहे, ते वर मजा जाते, आता हे होते, माहिती आहे. मी ती बाईक्स गेम. ते भारी आहे उलट. कुठलं? की लाकडं लावा जायचे नाही, एक लाकडं काढायचं ज्याच्या वेळी पडेल तो हारला. हा मी काय झालं रे यार? काय झालं? रेंज काय झालं? काय रिमोट कंट्रोल. आमच्याकडे घरी कॅरम आहे पण कॅरमच्या सोंगट्या हरवल्यात. सो सोंगट्या घेतलो. मी घेतली खेळणी आणि निघालो आता घरी जायला. खेळणी आता रेयांश हा पण माझं खूप चांगलं आहे. रेयांश अनबॉक्सिंग करतोय खेळणी. नको असं नको टाकू बेटा. मला आवडतं. तर अनबॉक्सिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवीन कसं आहे काय ते. हे रेयांश काय बोलायचंय तुला? हे आपण मला खूप चांगलं आहे. असे मम्मी पप्पा सगळ्याला भेटायला पाहिजे. एवढे चांगले. काय बोलला? एवढे मम्मी पप्पा चांगले सगळ्यांना भेटायला पाहिजे. ओ थँक्यू बेटा. वेलकम. आय लव्ह यू. हे कधी आय लव्ह यू. हे का दिले? ते सोंगट्या आहेत ना खेळायला. कुठले? तुला सांगतो नंतर तो गेम काय आहे तो. कशा ह्याचे? नाही थांब तुला नंतर सांगतो. मी घेतलेत स्वप्नीलनी अंडी शिजवलेली फोडून. हा बेटा. माझं बघ किती मोठं बनलंय. बघायला जरा. आणि रेयांश एक गेम खेळत होता. सो बघू आता रेयांचा केवढं बनलाय तो गेम. सरप्राईज द्यायचं होतं त्याला आम्हाला. ओ माय गॉड किती मोठं बनवलंय बघा रेयांशनी. बाप रे व्हेरी गुड. पडून पडून काय बोललास? पडून पडून आणि बस कमी आता. एक दोन हे मस्त गेम आहे. तुमच्या मुलांना पण लहान मुलांना घरात घेऊन या खेळायला. 7, मस्त त्यामध्ये मुलांचा टाइमपास होईल. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आहे. हम्म. अरे पण हे काढ ना, हे काढल्यावर पडणार थोडी. अरे पागल, मधलं काढल्यावर पडणार कुठे. वरचं काढ. ते पायने पाडशील, पाय पाठी घे. काढ पटकन. ए ब्लू आहे ते, स्काय ब्लू आहे. दे इथं पागल. स्काय ब्लू आहे ते. ब्लू काढ. या ब्लू आहे या. आम्हाला घ्यायचंच नाही. ठीक हे तर- आहे. हे चलाकी आहे. चला की थोडी आहे. सांगतोय मी तुला. खालचं काढल्यावर पडेल, पडलं की तू हारला. ओके. अरे हे घे ना वरचं, कुठे इझी आहे. अरे कसं पडेल वरचं काढल्यावर, एवढं सांगतोय मी. वरच्या घ्यायचा नियमच नाही. असं थोडी आहे, पागल आहे देव. असतं. आपलं काढल्यावर पडलं नाही पाहिजे, हा नियम आहे. ते नाही, त्याला नाही हात लावायचा. तुझा फक्त ब्लूला हात लावायचा. खाल कापताय त्याला. मॅच चालू आहे. हा, घ्या 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 घ्या. बरं, एवढे- बरं, एवढे बरं. जमा झाले तुमचे. घ्या घ्या. आधी करा. अरे! पण काढाल. हे आता नाही ना, पण मला अरे याच खरंच काढायचं. खरं. पण मला याच काढायचं. पडणार नाही पडणार नाही. हम्म. हे बनव आता. अरे असं नसतं कुठे. अरे मी हे सगळ्यात जास्त आहे तो हारणार. चल खोट्या. नाही वरती. नाही नाही वरती मी नाही बनवणार. चल आज चित्र कॉक आहे. आज चित्र कॉक आहे. चल. आणि रेयांश चिडीचा डाव खेळून असा गेलाय. आणि चिटर कॉकपणा करून असा रडायला लागला आहे. आणि दोघं पण आता इथे खेळतायत. हे काढलेत रेयांशला आणि हे काढलेत आमच्या दोघांना. या खायला गाईज.
रॅन्सला पहिला भरवायला डाळ भात. हे बघा माझं आधीचं तुटलेलं. हे बघा आता किती राहिले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आणि गाईज ही झाली बोंबलाची चटणी तयार, चमचमीत अशी. या खायला गाईज. मस्त वाटते ना, तोंडाला पाणी सुटलं की नाही. या जेवायला. आणि स्वप्नीलचा जेवायचा मूड नाही. स्वप्नील बघतो IPL. आणि माझं गेम आणल्यापासून गेम खेळण्यातच बिझी आहे. चालू माझं. म्हणे एक नंबर गाईज. अगं जेवायला टेस्टी. दुपारी जेवली नव्हती ना बिचारी, सकाळी नाश्ता पण केला नव्हता. हो लाजवाब. हा. काढले रेड ब्ल्यू. तुम्ही पण करा घरी आणि सांगा कशी वाटते रेसिपी. आणि रॅज बघा गेम खेळण्यामध्ये किती चांगलं आहे. असंच मुलांना जर मोबाईलपासून लांब ठेवायचं असेल ना, तर इन आउटचे गेम घ्या त्यांच्यासाठी. खरंच खूप फरक पडतो. रॅज बघा आमचा नाही आता मोबाईल बघत बसला असता. किती एक्सायटेडली खेळतो गेम. आता आम्ही पण जेवलो त्यावर खेळणार आहे ना रॅश. हा मी पण आता प्रॅक्टिस करतो. हा आता तो प्रॅक्टिस करतो आम्हाला हरवायची. हारतील दोघं. रॅनचं जेवण झालंय. आता मी जेवेल थोड्या वेळाने IPL संपली की. आणि मग खेळू खूप गेम. हार्ड आहे सॉल्व्ह करायचं. गाईज स्वप्नील बसलाय माझं स्टोरेज खाली करत. फोनचं स्टोरेज फुल झालंय आणि आम्ही ते हार्ड डिस्क घेतले 2 TBची. सो त्यामध्ये सगळा डेटा ट्रान्सफर करतोय स्वप्नील. बघा पूर्ण फुल झाले माझं स्टोरेज. आयफोनचा हा खूप प्रॉब्लेम होता, लगेच स्टोरेज फुल होतं. तुमच्यासोबत पण होतं का? आता ह्याला येलो आणि रेड. ह्याला मी गाईस काढून दाखवणार. नीट दाखवतो. भाई काय आपले. हे बघा येल्लो आणि रेड आले. ह्याला मी काढून दाखवतो. मम्मी ये मला पकडे. येल्लोला काढायचं खूप आसान. आणि मम्मीला हे काम येत नाही बरं का. हे बघा येल्लो काढला. एवढा इझी. मम्मी इथे अजून ये. हा मी येते, बरं दिसतंय. इथं ना ते रेडला पण काढला. अरे वा, व्हेरी गुड. स्वप्नील अजून जेवलेला नाहीये, माझं काम करत बसलाय डेटा ट्रान्सफर. खरंच एका व्हिडिओ मागे खूप सारी मेहनत असते. पूर्ण दिवस जातो आमचा त्यात मी एडिटिंग करायला बसते रात्रीचे 1-2 वाजेपर्यंत मी एडिटिंगच करत असते. खूप मेहनत असते. स्टील अजून तो जेवलेला नाही, माझा डेटाच ट्रान्सफर करत बसलाय. गाईज आता घेते जरा किचन आवरायला. उद्या पण सकाळी मला लवकर उठायचं आहे. 5:30लाच घराच्या बाहेर जायचं. ऑर्डर आहे उद्या पण. भांडूपची ऑर्डर आहे उद्या. भांडूपला उद्या मी हेअर आर्टिस्ट बनून जाणार आहे, हेअरसाठी नवरीच्या. सो आता घेते ह्या भांड्यांचा पसारा आवरायला. सकाळी लवकर उठायचं आहे. गाईज झालं आहे माझं आजचं काम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट करा. भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय.